भोंदू अशोक खरात याचा सगळा जो गोरखधंदा आहे तो सिन्नर तालुक्यातल्या मिरगाव या ठिकाणावरनं सुरू झाला आणि त्यांनी 2010-12 साली इथे जागा विकत घेतली आणि ईशान्येश्वर मंदिराची स्थापना त्यांनी केली. त्याच ईशान्येश्वर मंदिरामध्ये मी आहे आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी भला मोठा नंदी दिसतोय आणि त्याच्या समोरच खाली एक गाभारा बनवण्यात आलेला आहे भला मोठा, ज्या ठिकाणी महादेवाची पिंड आहे आणि याच ठिकाणी दरवर्षी अनेक कार्यक्रम व्हायचे, ज्यामध्ये महाशिवरात्र असेल, मंदिराचा वर्धापन दिन असेल किंवा सोमवती अमावस्या असेल, अनेक कार्यक्रम वर्षभरात व्हायचे. पारायण सोहळा देखील व्हायचा आणि त्यासाठी हा भोंदू जो आहे तो लोकांकडनं कागदपत्र जमा करून घ्यायचा. आपण जर आता बघितलं तर ही शिवनिका संस्थांचा जो बोर्ड लागलेला आहे, या बोर्डवरतीच म्हटलेलं आहे की ज्यावेळी मंदिराचा वर्धापन दिन किंवा इतर जे दिवस आहे, या दिवशी नाव नोंदणी करण्यासाठी जी हे आहे नाव नोंदणी पूर्ण वर्षभर मंदिर व्यवस्थापनाकडे केली जाईल आणि इच्छुक जे महिला पुरुष असतील यांनी आपली जी लेखी नोंदणी करायची आहे. म्हणजे ज्या ठिकाणी पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, फोटो असेल, अशा सगळ्या गोष्टी घेतल्या जायच्या आणि यातनच या भोंदूनं अनेकांची कागदपत्र जमा केली आणि समता पतसंस्था असेल किंवा जगदंब पतसंस्था असेल, अशा पतसंस्थेमध्ये अनेकांच्या नावे जी खाती उघडली, ज्यामध्ये चाकणकरांची बहीण असेल किंवा जासूद असेल, परब असेल, अनेक मोठमोठाली भक्त जी या बाबाला आपला गुरु मानायची, अशा सगळ्यांच्या नावाने याने खाती उघडली आणि जवळपास 70 कोटींच्या पेक्षा जास्त व्यवहार त्याने या खात्यांवरनं केलेला आहे. खरं तर 45-47 जणांची चौकशी झाली, जाब झाले, ज्यामध्ये त्यांनी सगळ्यांनी सांगितलंय की आम्ही ही कागदपत्र देवदर्शनासाठी जाण्यासाठी किंवा पारायणाला बसण्यासाठी किंवा या मंदिरामध्ये व्हीआयपी पास मिळवण्यासाठी दिलेली होती. त्यानंतर या भोंदूनं ही कागदपत्र कुठं वापरली याचा आम्हाला काहीही पत्ता नाही. त्यामुळं सगळी बनावट खाती उघडली गेली, ज्यावरनं कोट्यावधीचा व्यवहार झालेला आहे. ईडी देखील आता एसआयटीच्या सोबतच ईडी देखील याचा तपास करत आहे. ईडीनं आता या भोंदूला ताब्यात घेतलेलं आहे. त्यामुळे या भोंदूकडनं आता काय काय माहिती समोर येतं हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, मिरगाव, नाशिक.